नमस्कार. आज आपण मेथीचे लाडू ही रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी खारीक अर्धा किलो व खोबरं अर्धा किलो हे समप्रमाणात घेऊन ते असे बारीक त्याचे काप केलेले आहेत. तर आता आपण हे थोडे घेऊन मिक्सरला फिरवून घेऊया. हे आपल्याला जास्त बारीक नाही, थोडे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्या ताटातील सर्व खोबरं आणि खारीक याची आपल्याला अशा प्रकारे पावडर बनवून घ्यायची आहे. तर आता अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम व अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया आपण घेतलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आता आपण काजू कापून घेऊया व बदाम पण कापून घेऊया व हे सर्व आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊया. आता हे सर्व तुपामध्ये भाजून झाल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला उरलेल्या तुपामध्ये खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण एकजीव करून आपण ते परतून घेऊया. हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. परत एकदा कढईमध्ये थोडे तूप टाकून उरलेले मिश्रण आपण परत गरम करून घेऊया. आता आपल्याला कढईमध्ये थोडे तूप टाकून आपण सर्व डिंक तुपामध्ये फ्राय करून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला डिंक तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तसेच काजू, बदाम व भोपळ्याच्या बिया या पण आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायच्या आहे. मेथी दाणे भाजून घेऊन ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता आपण जे सर्व भाजलेलं मिश्रण आहे खोबरं आणि खारीकचं, त्यावरती आपण मेथीची पावडर चाळून घेऊया. इथे आपण एक एक करून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया. सर्वप्रथम आपण डिंक मिक्सरला बारीक करून तो या सारणामध्ये टाकून घेऊया. नंतर काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया त्या पण आपण बारीक फिरवून घेऊया. तसेच वेलची पावडर पण तुम्ही टाकू शकता. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. आता आपण पाकाची तयारी करून घेऊया. त्यासाठी 1 वाटी तूप व 2 वाटी बारीक चिरलेला मी गूळ घेतलेला आहे. आता आपण या तुपामध्ये गूळ एकजीव करून घेऊया व इथे पाक व्हायला आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात. आपला पाक तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हा तयार झालेला पाक आपल्याला या मिश्रणावरती ओतून घ्यायचा आहे. पाक ओतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकजीव करून यायचे. आपल्याला लाडू लगेच वळवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता लाडू किती छान प्रकारे वळले जात आहेत. गरम आहे तो सगळे लाडू सर्व बांधून घ्यायचे आहेत. अजिबात कडू न होणारे व थंडीमध्ये खाण्यासाठी उपयुक्त असणारे लाडू आपले तयार. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.